बघा, एक छोटे विमान हवा स्थिर असताना 320 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. हवा 40 किलोमीटर प्रति तास कायम वाहत आहे. वाहत्या हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करण्यास एकूण 135 मिनिटे लागतात. तर विमानाला परतीच्या दिशेने म्हणजे हवेच्या दिशेने प्रवासास किती वेळ लागेल असा नावबोट या किंवा बोट प्रवाह या घटकाशी तादात्म्य पावणारा हा प्रश्न लेकरांनो इथं हवेच्या दिशेने म्हणजे या वेगाची गोष्ट हवेच्या दिशेने वेग किती आणि विरुद्ध दिशेने वेग किती ह्या दोन गोष्टी. हवेच्या दिशेने वेग काय बाबा? हवेच्या दिशेने वेग असणार लेकरांनो हा मूळचा वेग 320 अधिक इथं हवेचा वेग कायम आहे 40 किलोमीटर प्रति तास. हवेच्या दिशेने एखादं विमान किंवा जहाज प्रवास करते तेव्हा हवेचा वेग त्याच्या मूळ वेगामध्ये मिळवावा लागतो. म्हणजे त्याच्या प्रवासामध्ये वेगात त्याच्या भर घालत असते त्या हवेचा वेग. म्हणजे इथं अधिक करावं लागते हे. मग 360 किलोमीटर प्रति तास हवेच्या दिशेने हा वेग येतो. दुसरा प्रश्न, हवेच्या विरुद्ध दिशेने वेग काय बाबा? गोष्टी लक्षात घ्या. विरुद्ध दिशेने एखादं जहाज किंवा विमान जेव्हा प्रवास करते तेव्हा आता बोट प्रवाहामध्ये पाण्याचा वेग असतो, इथं हवेचा वेग. लक्षात घ्या, विमानाला जेव्हा विरुद्ध दिशेनं प्रवास करायचा हवेच्या विरुद्ध दिशेनं तेव्हा हवेचा जो काही वेग आहे तो मायनस करावा लागतो. मूळचा वेग विमानाचा 320, त्याच्यातून हवेचा वेग मायनस करा. इथं विरुद्ध दिशेने म्हणजे जेव्हा परतीचा प्रवास म्हणू आपण विरुद्ध दिशेने प्रवास करायचा तेव्हा हवेचा वेग हा विमानाच्या मूळ वेगाला बाधक ठरत असतो. विमानाचा मूळ वेग मंदावत असतो, विमानाच्या मूळ वेगाला कमी करत असतो. म्हणून इथं ही वजा प्रोसेस, इथं अधिक प्रोसेस. लक्षात घ्या, ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. आता गणितानं हे सुद्धा इथं क्लिअर केलं. गणित किंवा कुठलाही प्रश्न लेकरांनो चांगला निहाळा, तो समजून घ्या. प्रश्न नीट समजलेला अर्जुन महाभारतामध्ये धुरंधर ठरला. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न अर्जुन हा श्रीकृष्णाला विचारायचा आणि त्याचं सात्वन करून घ्यायचा. प्रश्न नीट समजावा. इथं एक आम्हाला सांगितलं की बाबा वाहत्या हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करण्यास लागणारा वेळ इथं दर्शवला. वाहत्या हवेच्या विरुद्ध विमानाला एक विशिष्ट अंतर प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ दर्शवला लेकरांनो 135 मिनिटं. या दर्शवलेल्या वेळेवरून आम्ही अंतर बराबर वेळ गुणिला वेग हे सूत्र वापरून एकूण अंतर काढू शकतो. हे ते डिस्टन्स आहे, हे आहे लेकरांनो अंतर. आणि हे अंतर काढण्यासाठी अंतर बराबर वेळ गुणिला वेग हे सूत्र आहे जे आम्ही वापरू शकतो. लागणारा वेळ किती हो? 135 हा मिनिटामध्ये आहे. तासामध्ये करण्यासाठी भागीला 60 करायचं. का करायचं? तर हा जो लेकरांनो वेग आहे हवेच्या विरुद्ध दिशेनं 280 हा वेग किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. म्हणून इथं भागीला 60 एक विशिष्ट अंतर हवेच्या विरुद्ध दिशेने कापण्यासाठी विमानाला लागणारा वेळ इथं मिनिटामध्ये दर्शवला. आणि हवेच्या विरुद्ध दिशेने विमानाचा वेग 280 हा किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. म्हणून इथं हा वेळ तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी भागीला 60 हा भाग 2.25 जातो. लेकरांनो वाटल्यास देऊन पहा. आणि हा गुणाकार 630 वाटल्यास करून पहा. हे एवढ्या लवकर पटपट कसं काय करता असेल तुम्ही? दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकरं विचारतात. प्रस्तुत
प्रश्नाच्या एक्सप्लेनचे ताजे ठसे असतात, म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन. मग हे अंतर आम्हाला माहीत झालं सर, अंतर आम्हाला माहीत झालं की बाबा 630 किलोमीटर अंतर आहे. मग आता गणित काय म्हणते की विमानाला परतीच्या दिशेने म्हणजे हवेच्या दिशेने, आता हवेच्या दिशेने प्रवास करायचा. लक्षात घ्या, परतीचा प्रवास खास करून विरुद्ध दिशेने असतो, परंतु इथं परतीचा प्रवास हवेच्या दिशेने सांगितला. लक्षात घ्या, विमानाला किंवा एखाद्या वेळेस परीक्षार्थ्यांची मनं गोंधळात कशी पडतील. लक्षात घ्या, तुमच्या मानसिक बौद्धिक तुमची सक्षमता तपासून पाहण्यासाठी एक असे शब्द टाकले म्हणजे लेकर आरबळतात. आणि इव्हाना बोट प्रवाह किंवा पाण्याचा प्रवाह हे या घटकावरील प्रश्न सोडवत असताना परतीचा प्रवास हा कसा असतो, विरुद्ध दिशेचा असतो. बरोबर आहे. इथं परतीचा प्रवास हवेच्या दिशेनं सांगितला. मग हवेच्या दिशेनं या विमानाचा वेग 360 किलोमीटर आहे. विमानाला परतीच्या दिशेने म्हणजे हवेच्या दिशेने प्रवासास किती वेळ लागेल, हा जो प्रश्न तुम्हाला विचारला, इथं अंतर आम्हाला डिक्लेअर झालं की बाबा 630 किलोमीटर हे अंतर आहे. आता अंतर भागीला, लक्षात घ्या, अंतर भागीला काय हो, वेग करा. म्हणजे हे सूत्र आहे वेळ काढण्याचं. वेळ बराबर अंतर भागीला वेग. मग अंतर 630 आणि हवेच्या दिशेने, लक्षात घ्या, हवेच्या दिशेने विमानाचा वेग काय आहे, 360 किलोमीटर प्रति तास. मग भागीला हवेच्या दिशेने विमानाचा वेग 360 किलोमीटर प्रति तास. हा भाग तुम्ही द्याल तेव्हा तो भाग जाईल 1.75. लागणारा वेळ विचारला लेकरांनो, वेळ हा तासामध्ये आला. एखाद्या वेळेस हे जर तुमच्या प्रश्नाचं पर्याय असेल तर तासामधला पर्याय 1.75 तास. मिनटामध्ये असेल तर एखाद्या वेळेस याला 60 गुणा म्हणजे 105 मिनिटे हा तुम्हाला अवधी प्राप्त होतो. 1 तास म्हणजे 60 मिनटं आणि 0.75 म्हणजेच पाऊण तास ते 45 मिनटं. 60 आणि 45 105 मिनटं हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नांचं उत्तर. ओके. बोट प्रवाह, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.